वेलकम 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 सर्वांचं डे नंबर 1 मधील व्हिडिओ नंबर 2 मध्ये तुमचं स्वागत आहे. मी अनिल जंजाळ, रुरल वेल्थ कोच अँड फायनान्शियल एज्युकेशन मार्गदर्शक. आपण पहिल्या दिवसाच्या पहिल्या व्हिडिओमध्ये आर्थिक स्वातंत्र्याच्या प्रवासाची सुरुवात कशी आहे ते पाहिलं. आज आपण असं मॉड्यूल पाहणार आहोत ज्यात शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी आणि मध्यमवर्गीय कुटुंब आर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने वाटचाल करू शकतील. म्हणून तुम्ही आज वही आणि पेन घेऊन बसा, कारण आज तुमच्या आर्थिक जीवनाचा नकाशा तयार होणार आहे. आज आपण असे 6 टप्पे पाहणार आहोत, 6 मुद्दे पाहणार आहोत, ज्यातून तुमचा आर्थिक स्वातंत्र्याचा रोडमॅप नकाशा तयार होणार आहे. त्यातील पहिला मुद्दा आहे फायनान्शियल अवेअरनेस. आपण आपल्या पैशाच्या बाबतीत अवेअर असायला पाहिजे. आपला पैसा येतो कुठून, आपला पैसा खर्च कुठं होतो आणि महिन्याच्या शेवटी आपल्याकडे पैसा का संपतो, शिल्लक का राहत नाही, हे जोपर्यंत आपल्याला माहित राहणार नाही, आपण त्याचा हिशोब लावणार नाही, तोपर्यंत आपण आर्थिक स्वातंत्र्य मिळवू शकत नाही. दुसरा टप्पा आहे एक्सपेन्स कंट्रोल, म्हणजे खर्चावर नियंत्रण. आपण सर्वसामान्य लोक काय करतो, आपल्याकडे आधीच पैसे कमी असतात म्हणून आपण आधी खर्च करतो, नंतर बचत करण्याचा विचार करतो. पण तेही आपण बचत करू शकत नाही. परंतु वेल्थ बिल्डर काय करतात, आधी बचत करतात आणि नंतर खर्च करतात, म्हणून ते आर्थिक स्वातंत्र्य मिळवू शकतात. तिसरा टप्पा आहे स्मार्ट बचत, म्हणजे आपण स्मार्ट पद्धतीने बचत करायला पाहिजे. आपल्याला पैशाचं शिक्षण नसल्याने किंवा आपल्याला कोणी काही सांगितलं नसल्यामुळे आपण फक्त पैसे साठवतो. फक्त पैसे साठवणे नव्हे, तर उद्दिष्टपूर्ण आपण बचत करायला पाहिजे. जसं इमर्जन्सी फंड, मुलाचं शिक्षण, मुलाचं लग्न आणि रिटायरमेंट. आपल्यापैकी सर्वच व्यक्ती हा रिटायरमेंट घ्यायला पाहिजे. आपण तसं नियोजन करत नाही. शेतकरी, शेतमजूर असला म्हणून त्याचे 60 वर्ष होत नाही का? जसं नोकरीवाला माणूस रिटायरमेंट होतो, तसं आपण शेतकरी लोकांचे सुद्धा शरीर काम करणे बंद करतो. म्हणून आपल्याला रिटायरमेंटचं सुद्धा आपण नियोजन करायला पाहिजे. जर आपण उद्दिष्टपूर्ण बचत केलो, तरच आपण आर्थिक स्वातंत्र्य मिळवू शकतो. चौथा मुद्दा म्हणजे डेट मॅनेजमेंट. वाईट कर्ज हा आपली आर्थिक प्रगती थांबवतो. आपल्या जर कर्जाच्या बाहेर पडायचं असेल, आपल्याला कर्जमुक्त व्हायचं असेल, तर सर्वात आधी आर्थिक शिस्त लावायला पाहिजे. आपण आर्थिक शिस्त लावू तरच आपण आपला कर्ज कमी करू शकतो. पाचवा मुद्दा आहे स्मार्ट इन्व्हेस्टमेंट. आपण योग्य गुंतवणूक करायला पाहिजे. गुंतवणूक करण्यासाठी आपण आधी पैशाचा शिक्षण घ्यायला पाहिजे, ते समजून घ्यायला पाहिजे, ते शिकायला पाहिजे आणि योग्य नियोजन करून गुंतवणूक करायला पाहिजे. तरच आपण आर्थिक स्वातंत्र्य मिळवू शकतो. आणि 6वा मुद्दा आहे वेल्थ क्रिएशन सिस्टम. संपत्ती गोळा करणे हा काही एका दिवसाची गोष्ट नाही, ती लॉंग प्रोसेस आहे. पण दरमहा बचत करायला पाहिजे, दर महिन्याला आपण गुंतवणूक करायला पाहिजे आणि या दोन्ही कृती सतत करायला पाहिजे. जोपर्यंत आपण ह्या कृती सतत करणार नाही, तोपर्यंत आपण संपत्ती निर्माण करू शकत नाही. ह्या संपत्ती आपल्याला लॉंग टर्म मध्ये तयार होत असते. जे आता आपण 6 मुद्दे पाहिलो, या 6 मुद्द्यामधूनच आपण आपला आर्थिक स्वातंत्र्य मिळवू शकतो. आता मी तुम्हाला एक कृती करायला सांगतो. कृती केल्याशिवाय तुम्ही आर्थिक स्वातंत्र्य मिळवू शकणार नाही. म्हणून तुम्ही काय करा, आज ज्यात आपण 6 मुद्दे पाहिलो, ते म्हणजे
फायनान्शियल अवेअरनेस, दुसरा आहे एक्सपेन्स कंट्रोल, तिसरा आहे स्मार्ट बचत, तिसरा आहे चौथा आहे डेप्ट मॅनेजमेंट, पाचवा आहे स्मार्ट इन्व्हेस्टमेंट आणि सहावा आहे वेल्थ क्रिएशन सिस्टम. या सहाही गोष्टीपैकी तुम्ही कोणत्या गोष्टीवर काम करायला पाहिजे ते तुमच्या वहीमध्ये लिहा. वहीमध्ये लिहिल्याच्या नंतरच तुम्ही त्यावर काम करू शकाल. आणि कॉमेंट्स मध्ये लिहा, मी फायनान्शियल फ्रीडम एज्युकेशन घ्यायला तयार आहे. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कवरी आणि मनी मॅनेजमेंट याचा सखोल अभ्यास आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पुढचा व्हिडिओ पाहण्यास विसरू नका. धन्यवाद.